हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण अक्षय तृतीया कधी आहे, या दिवशी आपण काय दान करावे, तसेच या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे, परशुराम जयंती या दिवशी काय साजरी केली जाते, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, 19 एप्रिल 2026 रविवारी या दिवशी अक्षय तृतीया आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी म्हणजे याच तिथीने झाली होती असे म्हणतात. काल विवेक ग्रंथामध्ये अक्षय तृतीयाचे महत्त्व हे सांगितले गेलेले आहे. श्री रेणुका मातेच्या पोटी श्री परशुरामाच्या रूपात याच दिवशी जन्म घेतला होता. त्यामुळेच या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री परशुराम जयंती जन्मोत्सव आपण साजरा करतो. या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पण पूजन करत असतो व अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जे यथाशक्ती तुम्हाला दान करता येईल, दान पुण्य तुम्ही करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचे दान करू शकतो, ते आपण पाहूया. गोरगरिबांना या दिवशी आपण मातीचे माठ तसेच आंबे दान करू शकतो. या दिवशी गोड पदार्थ किंवा मिठाई आपण गरिबांना दान करावे. गरिबांना कापड दान करू शकता. या दिवशी कोणत्याही प्रकारची रोपे दान करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आराध्य देवतेचे तसेच कुलदेवेचे पूजापाठ नामस्मरण हे विशेष करावे. या दिवशी अधिक पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असते. कारण आपण जो नाम जप करत असतो तो कधी क्षय होत नाही, त्याचा अखंड ते चालूच असतं. त्यामुळे हे आपण अक्षय तृतीयेला आवर्जून करायचं असतं. नाम जप पठण केल्याने आपल्याला अधिक पटीने फळ मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणतेही नवीन कामाची सुरुवात करू शकतो. या दिवशी तुम्ही व्यवसाय चालू करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता, सोने खरेदी केली जाते आणि आपल्या नवीन घरात राहायलाही जाऊ शकता. कारण या दिवशी आपल्याला मुहूर्ताचा वेळ बघायची गरज नसते. हे पूर्ण मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे हा खूपच शुभ दिवस आहे. या दिवशी कोणतेही कर्ज काढू नयेत किंवा काढून पैसे उसनेही कोणाकडून घेऊ नयेत. कारण ह्या गोष्टी कधी क्षय होत नसतो. त्यामुळे आपल्याला मागे लागलेले कर्जाचे बाजारीकरण हे कधीही संपणार नाही. त्यामुळे या दिवशी कधीही कर्ज घेऊ नये. दुसऱ्या दिवशी पैसे लागले ते घ्यावे, पण अक्षय तृतीयेला नको. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.